नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत मेंदू विकार आणि उपचार या विषयावर आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर सूर्यकिरण वाघण्णा. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करायची, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर सूर्यकिरण वाघण्णा यांच्या वाघण्णा क्लिनिकची स्थापना 1976 ला वैद्य म.बा. वाघण्णा यांनी छोट्याशा दवाखान्यापासून केली होती. आता या छोट्याशा दवाखान्याचं रूपांतर प्रायव्हेट लिमिटेड संस्थेमध्ये झालेलं आहे. डॉक्टर सूर्यकिरण वाघण्णा हे होमिओपॅथीचे MD आहेत आणि त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन इन सायकोलॉजिकल गायडन्स अँड काउन्सिलिंग पूर्ण केलेलं आहे. डॉक्टर वाघण्णा क्लिनिकमध्ये सेरेब्रल पाल्सी, मंदबुद्धी, ऑटिझम, हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर, मिरगी, लकवा, पार्किन्सन्स, न्यूरोपॅथी यासारख्या मेंदू विकारांवर आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि विशिष्ट आहार पद्धतीने उपचार केले जातात. जळगाव, पुणे, ठाणे आणि दादर या ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत. जळगाव जिल्ह्यातली सेवाभावी वैद्यकीय सेवा देणारी व्यक्ती म्हणून डॉक्टर सूर्यकिरण वाघण्णा यांचा सन्मान करण्यात आला आहे. त्याच पद्धतीनं होमिओपॅथी ऑफ द इयर या पुरस्कारानं देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आज डॉक्टर सूर्यकिरण वाघण्णा आपल्यासोबत आहेत आणि मेंदूचे विकार आणि उपचार या विषयावरती ते विस्तृतपणे आपल्याशी बोलणार आहेत. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. मला पहिल्यांदा जाणून घ्यायचं आहे की वाघण्णा क्लिनिक हे जे आत्ता मी आपलं ओळख करून देताना म्हटलं की एका छोट्याशा दवाखान्याचं एका प्रायव्हेट लिमिटेड संस्थेमध्ये आज रूपांतर झालेलं आहे. हा जो सगळा प्रवास आहे आणि एकूणच तिथे आत्ता चालणारी जी काही उपचार पद्धती आहे याबद्दल आपण प्रेक्षकांना काय सांगू शकाल? वाघण्णा क्लिनिकची सुरुवात माझे वडील वैद्य मल्लिकार्जुन बाबाराव वाघण्णा यांनी 1976 मध्ये छोट्याशा क्लिनिकपासून सुरुवात केली. ते मूळचे इंजिनियर होते, पण नोकरीमध्ये त्यांच्यावर जो अन्याय झाला त्यामुळे ते ह्या व्यवसायाकडे वळाले आणि ते फक्त पोलिओ आणि लकवा तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध तर होतेच, पण त्यांच्याकडे बाकीच्या अनेक मेंदूविकाराचे केसेस पण यायचे आणि फक्त महाराष्ट्रातून नाही, संपूर्ण भारतातून त्यांच्याकडे केसेस यायचे. आणि 1992ला मी त्यांना जॉईन झालो आणि 1994 पासून आमच्या असं लक्षात आलं की पोलिओच्या शुद्ध डोसमुळं पोलिओच्या केसेस कमी होत चाललेल्या होत्या, पण सेरेब्रल पाल्सी, डाऊन सिंड्रोम, हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर, ऑटिझम, पार्किन्सन ह्यासारख्या केसेस वाढत चालल्या होत्या. आणि मग त्या दृष्टीनं आमचे उपचार आणि अभ्यास सुरू झाला. साधारण 2005 मध्ये माझं MD झालं. 2010 मध्ये माझं पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सायकोलॉजिकल गायडन्स अँड काउन्सिलिंग झालं आणि 2012 मध्ये ह्या क्लिनिकचं प्रायव्हेट लिमिटेडमध्ये रूपांतर केलं. आणि आजच्या घडीला जळगाव, पुणे, ठाणे आणि दादर या 4 ठिकाणी शाखा असून आमच्याकडं आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीचे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत. आणि हे तज्ज्ञ डॉक्टर्स मागच्या अनेक वर्षापासून सेरेब्रल पाल्सी, मंदबुद्धी, ऑटिझम, हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर, पार्किन्सन, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, डिमेन्शिया, त्याच्यानंतर डिप्रेशन, मल्टिपल स्क्लेरोसिस यासारख्या सर्व प्रकारच्या मेंदूविकारावर आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि विशिष्ट आहार पद्धतीनं उपचार करतायत. आणि आता नुकतंच हे कोविडची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे याच्यामध्ये आम्ही टेलिमेडिसिन्स म्हणजे ऑनलाईन ट्रीटमेंटची पण उपचार पद्धती पण सुरू केलेली आहेत आणि याचे बरेचसे फायदे पेशंटलाही होतात आणि डॉक्टरलाही होतात. तर अशा पद्धतीनं हा वाघण्णा वैद्यकीय सेवेचा प्रवास आहे. बर सर, आत्ता ऑटिझम या आजाराबद्दल मला थोडीशी माहिती जाणून घ्यायची होती की ऑटिझम म्हणजे काय, नक्की काय, आणि त्याची जर कारणं सांगायची म्हटली तर आपल्याला काय सांगता येतं? ऑटिझम ही एक बाल्यकालीन मानसिक विकृती आहे आणि याला मराठीमध्ये स्वमग्नता म्हणतात. नावाप्रमाणेच ही मुलं आपल्याच विचारात, आपल्याच विश्वात मग्न असतात. ह्या मुलांचा वास्तविक जगाशी काहीही संबंध नसतो आणि यालाच आपण स्वमग्नता किंवा ऑटिझम असं म्हणतो. याची जर कारणं बघितले तर आत्तापर्यंत ठोस कारणं काही समोर आलेली नाही आहेत, पण अभ्यासातून असं लक्षात आलेलं आहे की मूल जन्मल्यानंतर उशिरा रडलं किंवा जन्मते वेळेस त्याच्या गळ्यात जर नाळ अडकली किंवा मातेच्या पोटात असतानाच त्यानं जर शी केली
तर गुदमरून ऑक्सिजन पुरवठा कमी होतो आणि त्यामुळे ऑटिझम होण्याची शक्यता असते। आणि माझ्या मागच्या 28 वर्षाच्या अनुभवातून असं लक्षात आलेलं आहे की 2.5 वर्षानंतर काही मुलांना ऑटिझमची लक्षणं दिसायला लागतात आणि त्याची कारणं म्हणजे एकतर लसीकरणाच्या दुष्परिणामामुळं किंवा अति मोबाईलच्या वापरामुळं हे ऑटिझम झालेले मी पाहिलेले आहेत। पण ही काही ठोस कारणे नाही आहेत, याच्यावर अजून संशोधन होण्याची गरज आहे। बरोबर बरोबर। सर, ऑटिझमच्या लक्षणांबद्दल तुम्ही आता म्हटलात, त्या ऑटिझमची लक्षणं काय नक्की काय असतात? कारण बऱ्याच वेळेला असं होतं ना की आजार एखादा समजा ज्या वेळेला आपल्याला होतो त्यावेळेला नेमकं कळत नाही की हे लक्षण कसलं आहे किंवा हे जे काही आपल्याला होतंय हे नक्की काय आहे, आणि जर त्याच्यावरचे उपचार आपल्याला करायचे म्हटले तर नेमके ते उपचार काय असतात हे सुद्धा सांगा। बरोबर आहे, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। ऑटिझमची लक्षणं, सगळ्यात महत्त्वाचं लक्षण जसं मी आत्ता सांगितलं की ते स्वतःच्याच विचारात स्वतःच्याच विश्वात मग्न असतात, त्यांचा वास्तविक जगाशी जास्त संबंध नसतो, त्यामुळं ते इतर मुलांमध्ये मिक्स होऊ शकत नाहीत, त्यांच्यासोबत संवाद साधू शकत नाहीत। आणि ज्यावेळेस ह्या मुलांना भूक लागते किंवा तहान लागते त्यावेळेस ते आपल्या आईवडिलांकडे जातात, त्यांच्या हाताला हात धरून किचनमध्ये घेऊन जातात, भूक लागली असेल तर खाण्याकडे बोट दाखवतात, तहान लागली असेल तर पाण्याकडे बोट दाखवतात, आणि जशी गरज पूर्ण होऊन जाते ते परत आपल्या विश्वात निघून जातात। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे ही मुलं आपलं बोलणं रिपीट करतात, आपण जे बोलतो ते परत परत तेच बोलतात। ते जसं एखाद्या ऑटिझमच्या मुलाचं नाव प्रसाद असेल आणि मी त्याला म्हटलं प्रसाद इकडे ये, तर तो पण तसंच म्हणेल प्रसाद इकडे ये, प्रसाद जेवायला बस, तो पण तसंच म्हणेल प्रसाद जेवायला बस। म्हणजे हे आपण जे बोलतो ते ते रिपीट करतात। आणि त्यानंतर पुढचं महत्त्वाचं लक्षण म्हणजे ह्या मुलांमध्ये एकच कृती वारंवार करण्याची सवय असते, ज्याला आपण स्टेरिओटाइप ॲक्शन म्हटलं जातो। आणि खास करून फिरणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याच्याबद्दल जास्त आकर्षण असतं ह्या मुलांना। उदाहरणार्थ पंखा आहे किंवा गाडीचे चाकं आहेत, सायकलचे चाकं आहेत, याच्यामध्ये ते तासनतास रमतात। त्या व्यतिरिक्त डब्यावर डबे रचणं आहे, गाड्याच्या मागं गाडी लावणं आहे, काड्या जमा करणं आहे, कागद फाडणं आहे, तर अशा प्रकारच्या कृती हे वारंवार करत असतात आणि ह्या कृतीचा पॅटर्न बदलत असतो आणि यालाच आपण स्टेरिओटाइप असं ॲक्शन असं म्हटलं जातं। त्यानंतरचं लक्षण आहे ह्या मुलांना जेवण करताना हात भरवायला बिलकुल आवडत नाही। जेवणामध्ये जर पातळ पदार्थ असतील तर ही मुलं हात भरवत नाहीत, त्यांना चमच्यानं खाऊ घालावं लागतं किंवा कोणीतरी भरवावं लागतं, त्यावेळेस ते खातात। त्यानंतर ह्या मुलांना होणाऱ्या जखमा, इजा, व्यथा ह्या शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाहीत, त्यामुळे बरेच वेळा ह्या मुलांना लागलं पडलं केलं तर ही रडत नाहीत आणि तेवढ्यापुरतंच रडून लगेच शांत होऊन जातात। आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे ह्या मुलांना कुठलाही बदल चालत नाही। समजा ह्या मुलांना कुठं लग्न समारंभात किंवा बर्थडे पार्टीला घेऊन गेलं तर ही मुलं तिथं हायपर होऊन जातात। घरामध्ये एवढंच काय तर घरामध्ये सुद्धा काही फर्निचर बदललं तर ही मुलं तिथं सुद्धा हायपर होऊन जातात। असे हे लक्षणं आहेत। याच्यावर जर उपचार पाहिले तर चोहो बाजूनं जर उपचार केलं, सर्व बाजूनं जर उपचार केले तर ह्या मुलांमध्ये निश्चित सुधारणा होते। 100% ही मुलं दुरुस्त होत नाहीत, पण निश्चितपणे ह्या मुलांमध्ये सुधारणा घडवून आणता येते। वागन्ना क्लिनिकमध्ये आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक पद्धतीने यांच्यावर उपचार केले जातात आणि त्याचे फार चांगले परिणाम आपण पाहतोय। त्यानंतर ह्या मुलांना आपण विशिष्ट आहार देतो मेंदूच्या पेशींच्या वाढीसाठी। मेंदूमध्ये जे रसायन आहेत, मेंदूमध्ये जे न्यूरोट्रान्समीटर्स आहेत त्याच्या वाढीसाठी जो आहार आवश्यक आहे तो आपण त्यांना रिकमेंड करतो आणि मेंदूसाठी हानिकारक जो आहार आहे तो आपण पूर्णपणे वर्ज्य करायला सांगतो आणि त्याचे सुद्धा खूप चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर ह्या मुलांमध्ये स्विमिंगनं फार चांगला फायदा झालेला आहे, हे असं अभ्यासातून लक्षात आलेलं आहे। जर ह्या मुलांना 1 तास यांच्याकडून भरपूर स्विमिंग करून घेतली तर त्याच्यामध्ये खूप चांगले बदल्स आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर ऑक्युपेशनल थेरपी आम्ही सजेस्ट करतो, ऑक्युपेशनल थेरपीचा सुद्धा याच्यामध्ये खूप चांगला फायदा होतो। ऑक्युपेशनल थेरपीनं ह्या मुलांमध्ये खूप पॉझिटिव्ह बदल्स बघायला मिळतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या मुलांना
TV, मोबाईल आणि कॉम्प्युटरपासून दूर ठेवणं, असे ह्या चोहोबाजूनं सर्व बाजूनं जर प्रयत्न केलं तर निश्चित याच्यामध्ये सुधारणा होते. याचं एक उदाहरण देतो. माझ्याकडं ठाण्याला एक केस आली होती. 9 वर्षाचा मुलगा, 8 महिने त्यांना औषध घेतलं. ज्यावेळेस तो औषध घ्यायला आला होता त्या मुलाला बोलता येत नव्हतं. आपण जे बोलतो तेच तो रिपीट करायचा, स्वतःहून काहीच बोलत नव्हता, स्वतःचे कामं स्वतः करत नव्हता, खूप हायपर होता आणि एका ठिकाणी शांत स्वस्थ बसतही नव्हता. 8 महिने औषध घेतल्यानंतर त्याच्यामध्ये किती चांगली सुधारणा झालेली आहे ते आपण त्यांच्या आई वडिलांकडून व्हिडिओद्वारे ऐकूया. हा त्या जो रुग्ण आहे, जो छोटा मुलगा आहे, त्याच्या आई वडिलांचा व्हिडिओ आहे, त्यांची ती प्रतिक्रिया आहे. बघूया ते काय म्हणतात. जून नंतर रेग्युलरिटी राहिलीच नाही आमच्याकडे. 8 महिने रेग्युलर होता. हो, शेवटचं औषध 22 जूनला नाही. जूनला हो 2018 मध्ये. त्याच्यानंतर ह्या 8 महिन्यामध्ये काय काय सुधारणा वाटत होती तुम्हाला? हा पेपर पूर्ण लिहितो, सगळं क्वेश्चन पेपर पूर्ण वाचायला लागला. एका ठिकाणी बसून व्यवस्थित पेपर लिहितो, आमच्याशी बोलतो. पहिला बोलायचं नाही, आमच्याशी बोलतो, प्रश्न भरपूर विचारतो. याच्यामध्ये चेंजेस भरपूर आले आणि शाळेने पण सांगितलं म्हणजे याच्यात चेंजेस झाले. पण आता हा बाकीच्या मुलांना मारतो, खेळता येत नाही ह्याला कोणाबरोबर आणि बडबड भरपूर करतो बेंचवरती बसून. रिपीट करायचं कधी झालं होतं? खूप कमी झालं. नाही, खूप प्रमाणात कमी झालं. पहिला आम्ही जे बोलतो तोच रिपीट करायचा, आता तसं नाहीच करत. आता प्रश्न विचारतो सगळ्या प्रकारे, आता रिपीट नाही. पण ती बडबड एकटे करायची आहे ना. बरं, स्वतःची कामं स्वतः काही करतो, सगळी करतो. कपडे वगैरे घालतो. संडास लगेचं कंट्रोल, टॉयलेटला जात नाही, टॉयलेटला जायला घाबरतो, शुशू करून येतो, संडासचा त्रास आहे. बरं, संडास आलेली सांगतो का आपण? हो, गपचूप लपून. त्याला माहिती आहे की टॉयलेट मध्ये नेतो ना मी जबरदस्ती, बरोबर, मग तो लपून कुठे जाऊन करतो उभा राहून. टच नको करू, बरोबर. खाली बस. या रुग्णाच्या वडिलांची, आई वडिलांची खरं तर ही प्रतिक्रिया आपण होती आणि त्यांनी बघितलं की वाघण्णा क्लिनिकमध्ये कशा पद्धतीनं उपचार घेतल्यानंतर जो फरक आहे त्यांच्या मुलामध्ये तो त्यांना दिसून आला आणि आता तो मुलगा हळूहळू निरोगी आयुष्य जगण्याकडे त्याची पावलं पडत आहेत. खरं तर खूप मोठा बदल हा वाघण्णा क्लिनिकच्या उपचारांनी या मुलामध्ये आपल्याला दिसून येतोय. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये जे सरांना मला विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर सूर्यकिरण वाघण्णा आपल्यासोबत आहेत आणि मेंदूविकार आणि त्याच्यावरचे उपचार याच्याविषयी आपण त्यांच्याबरोबर चर्चा करतोय. सर, ऑटिझमबद्दल आपण जाणून घेतलं. आता दुसरा एक आजार आहे ज्याला आपण ADHD म्हणजे आपल्या वैद्यकीय भाषेमध्ये ADHD आणि त्यालाच आपण अतिचंचलता असं म्हणतो. आता ही अतिचंचलता म्हणजे नेमका काय पद्धतीचा हा आजार आहे आणि याची जी कारणं आहेत ती कारणं काय आपल्याला सांगता येतात? बरोबर आहे. ADHD म्हणजे अटेन्शन डेफिशिएट हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर, याला साध्या भाषेत, मराठी भाषेत अतिचंचलता. नावाप्रमाणेच ही मुलं अतिशय चंचल असतात. एका ठिकाणी शांत बसत नाहीत, स्वस्थ बसत नाहीत, सतत खोड्या करत राहतात. त्यांच्या ह्या स्वभावामुळं त्यांच्या भाषेमध्ये, त्यांच्या शिक्षणामध्ये अडथळे निर्माण होतात आणि यालाच आपण अतिचंचलता झालं असं म्हणतो, ADHD झालं असं म्हणतो. याचे जर कारणं पाहिले तर अभ्यासातून याचे कारणं काही समोर आलेले आहेत. ठोस कारणं अजून माहिती नाही आहेत, पण अभ्यासातून जे कारणं जे समोर आलेली आहेत त्यात महत्त्वाचं कारण म्हणजे भाज्यांवर आणि फळांवर जे पेस्टिसाइड वापरले जातात त्याच्यामुळं अतिचंचलतेचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे, ADHDचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे. त्यानंतर आहारामध्ये जे आर्टिफिशियल कलर्स येत आहेत, प्रिझर्वेटिव्ह येत आहेत, एसेन्स आहेत, ॲडिटिव्ज आहेत, ही सर्व प्रकारच्या केमिकल्समुळं अतिचंचलतेचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे. त्यानंतर गरोदरपणी मातेला जर संसर्ग झाला, इन्फेक्शन झालं तर त्याच्यामुळं सुद्धा अतिचंचलता होऊ शकते. जन्मल्यानंतर मूल उशिरा रडलं तर ते पण एक अजून कारण असू शकतं की मूल अतिचंचल होऊ शकतं. माझ्या अभ्यासातून असं लक्षात आलेलं आहे की जर गरोदरपणे मातेला 9 महिन्यापर्यंत सतत मळमळ आणि उलट्या होत असतील तर होणाऱ्या बाळाला अतिचंचलता होऊ शकते. तर असे ही याची संभाव्य कारणं आहेत.
म्हटलं की आहार प्रॉब्लेमॅटिक असू शकला तर हा आजार होतो. मला सगळ्यात पहिल्यांदा जाणून घ्यायचं आहे की ह्याची जी लक्षणं आहेत ती लक्षणं काय सांगता येतात, आणि जसं तुम्ही आत्ता आहाराबद्दल म्हटलं तर ह्यांनी काही पर्टिक्युलर आहार घेतला पाहिजे असं आपल्याला काही सांगता येतं का? हो, हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. याची सगळ्यात पहिल्यांदा मी लक्षणं सांगतो. सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे अतिचंचलता. जसं मी आत्ता सांगितलं की ही मुलं एका ठिकाणी शांत बसत नाहीत, स्वस्थ बसत नाहीत, सतत खोड्या करत राहतात. म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांच्या मागं सतत एक माणूस पाहिजे असतो. आणि त्या बरेच वेळा आई वडिलांना असं वाटतं की अशा मुलांपेक्षा मूल नसलेलं बरं, पण ह्या गोष्टी बोलून दाखवता येत नाहीत. इतकं हे मुलं हायपर असतात आणि त्यामुळे फार वैतागून गेलेले असतात आई वडील. त्यानंतर महत्त्वाचं लक्षण म्हणजे ही मुलं कॉन्सन्ट्रेट करत नाहीत, लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. आणि त्यामुळे बरेच वेळा आई वडिलांना वाटतं की ह्या मुलगा शिक्षण घेऊ शकतो का नाही, याची बुद्धी नॉर्मल मुलासारखी आहे का नाही. पण मी त्या आई वडिलांना सांगू इच्छितो की ही मुलं नॉर्मल मुलासारखीच यांची बुद्धी असते. उलट मी तर म्हणेल नॉर्मल मुलांपेक्षा ही मुलं जास्त हुशार असतात. याचं साधं उदाहरण देऊ सांगतो. हा मुलगा जर शाळेत बसलेला असेल, हा शाळेत एका ठिकाणी शांत बसतच नाही, इकडं तिकडं सारखं खोड्या करत असतो आणि शिक्षक शिकवत असतात वर्गात आणि याचं लक्ष नसतं. पण शिक्षक जे काही शिकवतात ते ह्याच्या मेंदूपर्यंत पोहोचत असतं आणि ज्यावेळेस शिक्षक प्रश्न विचारतात त्यावेळेस हा बरोबर उत्तरं देतो. त्यावेळेस शिक्षकांच्या लक्षात येतं की मी शिकवत असताना याचं लक्ष नव्हतं तरी पण हा बरोबर उत्तरं देतो. याचा प्रॉब्लेम कुठे येतो तर ही मुलं लिहू शकत नाहीत, कारण लिहिण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन लागतं. 1-2 मिनिट सुद्धा ते एका ठिकाणी शांत बसू शकत नाही. ते लिहिण्यासाठी काय कॉन्सन्ट्रेशन करणार आहे. त्यामुळं काय होतं, वर्गामध्ये यांच्या वह्या पूर्ण अपूर्ण असतात. होमवर्क दिला तो सुद्धा पूर्ण होत नाही. आई वडील त्याला मारून सुद्धा बसवलं तरी हार्डली 1-2 मिनिट बसतात, 1-2 ओळ लिहितात आणि त्याच्यानंतर ते सोडून देतात. त्यामुळे ही मुलं लिहिण्यामध्ये मागं पडतात पण अभ्यासामध्ये हुशार असतात. त्याच्यानंतर महत्त्वाचं लक्षण, ही मुलं खूप रागीट असतात. इतके रागीट असतात की राग जर आला तर हातातल्या वस्तू फेकून मारायला सुद्धा कमी करत नाहीत. आणि त्यामुळं काय होतं की घरातल्या सगळ्या वस्तू फुटलेल्याच असतात. रिमोट असो, मोबाईल असो, TV असो, ह्या सगळ्या गोष्टी एकतर फुटलेल्या असतात किंवा ह्या गोष्टी लपवून ठेवल्या जातात ह्या मुलांकडून. ही मुलं हट्टी पण खूप असतात. म्हणजे एकदा का हे हट्ट करायला लागले की जोपर्यंत हट्ट पुरवत नाही तोपर्यंत हे आपला पिच्छा पुरवत असतात. अशा पद्धतीने हे यांची लक्षणं आहेत. याच्यावर जर उपचार बघायला गेलं आणि आहार बघितला तर वाघन्ना क्लिनिकमध्ये याच्यासाठी खूप चांगले उपचार होतात. आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक पद्धतीनं आपण त्याच्यावर उपचार करतो आणि जवळपास 70 ते 80% ही मुलं रिकवर होतात. पण दीर्घकाळ औषध घेण्याची तयारी ठेवली पाहिजे ह्या आई वडिलांनी, तर याच्यामध्ये निश्चितपणे सुधारणा होते. आणि ह्या मुलांचा आहार जर पाहिला तर ह्या मुलांसाठी आपण एक विशिष्ट आहार पद्धती निर्माण केलेली आहे, ज्यामध्ये ह्या मुलांच्या आहारामधले आर्टिफिशियल कलर्स, फ्लेवर्स, प्रिझर्वेटिव्ह, एसेन्स ह्या सगळ्या गोष्टी आपण पूर्णपणे बंद करतो. बेकरीचे पदार्थ हे पूर्णपणे बंद करतो. आणि ह्या मुलांच्या मेंदूच्या पेशीच्या वाढीसाठी आणि त्याच्या न्यूरोट्रान्समीटरच्या वाढीसाठी जो पोषक आहार आहे तो आपण त्याला रिकमेंड करतो. जसं उदाहरणार्थ जर द्यायचं झालं, जवस आहे, सूर्यफुलाच्या बिया आहेत, हळद आहे, त्यानंतर पालक आहे, टोमॅटो आहे, फुलकोबीच्या पानं जे आपण फेकून देतो, ही फुलकोबीचे पानं मेंदूसाठी अतिशय उत्तम आहेत. तर अशा पद्धतीनं जर आहार त्या मुलांना दिला तर ह्या मुलांमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं सुधारणा दिसून येते. माझ्याकडं लातूर जिल्ह्यातली एक केस आली होती पुण्याला, आणि 4 वर्षाचा मुलगा होता. इतका चंचल होता की आई वडील अगदी परेशान झाले होते. बोलणं येत नव्हतं त्याला, समज काही नव्हती, नजरेला नजर सुद्धा देत नव्हता, सतत खोड्या करत राहायचा. 4 महिने औषध घेतल्यानंतर त्याच्यामध्ये किती चांगली सुधारणा झालेली आहे हे त्याच्या आई वडिलांकडूनच व्हिडिओद्वारे आपण ऐकून घेऊया. क्रिया आहे रुग्णाच्या आई वडिलांची, बघूया ते काय म्हणतात.
अनुराग कलजी 4 महिने झाले ना? म्हणजे हां 4 महिने पूर्ण. 7-8 दिवस कमी. हां ठीक आहे, 4 महिने जवळपास पूर्ण होते. बरं, काय म्हणतोय अनुराग? फरक आहे. काय सुधारणा वाटते 4 महिने? आय कॉन्टॅक्ट व्हायला लागला. आय कॉन्टॅक्ट, चांगला. बरोबर. आणि आता हाक मारल्यानंतर वापस पण येतो. बरोबर. जाऊ नको म्हणलं की करत नाही. बरोबर. थोडेसे शब्द फुटायले, बाबा, आई, हां. आत्या. बरोबर. छान म्हणाले. बरोबर. पण आम्हाला त्या गोळ्या बंद करायच्या डॉक्टर. कोणत्या? आधीच्या काशीगावच्या घेत होतो ना आम्ही. अच्छा, ॲलोपॅथीचं. हां त्या गोळ्या बंद करायच्या. हां. त्या मी आता महिना झाला घेतल्या नाहीत गोळ्या. हां. तर इतका खेळकर झालाय, हां. म्हणजे लिमिटच्या बाहेर खेळायला लागला. बरं. अजिबात झोपत नाही. सतत खेळायला पाहिजे त्याला. बरं. हां. ठीक आहे. आणि झोपत नाही बिलकुल दिवसा. बरं. पण इतरांना ढकलून देणं, मारणं कमी आहे? थोडंसं प्रमाण कमी कमी झालेलं. बरं. ते गोळ्याबद्दल तुम्ही जास्त केलं होतं. बरं. हट्टीपणा खूप होता. हां. खूप होता. तो पण कमी कमी झालेला. झालेलं आहे. बरं. संडास लगेच अजून काही सांगत नाही समजत नाही. बरं. वेळ लागेल त्याला. तो फक्त शी आले की एकदम पळत सुटतो. त्यावरूनच आम्ही समजून घेतो की ह्याला शी आली. बरं. फक्त थोडंसं आता सांगितलेलं ऐकायला लागलेलं आहे. हां ऐकतोय. आय कॉन्टॅक्ट चांगला करायला लागलेला आहे. बरोबर. जाऊ नको म्हणलं की थांबतो, करतो. बरोबर. त्याला भूक वगैरे लागली की हाताला धरून न्यायला लागल्या. बरं. त्यामुळे सांगायला लागल्या. ठीक आहे, काय हरकत नाही. सर, आत्ता कोरोना पॅन्डेमिक आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये आपण सगळेजण जातोय. आपण प्रतिक्रिया ऐकली आत्ता. पण आत्ता असे जे काही सगळे आजार आहेत ते थोडेसे दुर्लक्षित झालेले आहेत असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे आत्ता लोक जास्तीत जास्त ऑनलाईनच्या माध्यमातून वेगवेगळ्या आजारावरती उपचार घेणं जास्त पसंत करत आहेत. यासारख्या आजारांवरती ही ट्रीटमेंट शक्य आहे का ऑनलाईनच्या माध्यमातून? हो, आजकाल ऑनलाईन ट्रीटमेंटची पद्धत सुरू झालेली आहे आणि आयुष मंत्रालयानं सुद्धा ही गोष्ट सजेस्ट केलेली आहे की तुम्ही टेलिमेडिसिन किंवा ऑनलाईन ट्रीटमेंट सुरू करा, जेणेकरून ह्या कोविडच्या काळामध्ये सोशल डिस्टन्सिंग व्यवस्थितपणे पाळता येतात. आणि ह्या ऑनलाईन ट्रीटमेंटचे फायदेसुद्धा खूप चांगले आहेत. एकतर पेशंट आणि डॉक्टर दोघंही ह्या कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारापासून बचाव करू शकतात, वाचू शकतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे वयस्कर व्यक्ती आणि जे लहान मुलं आहेत ह्या मुलांसाठी हा फार उपयोगाचा आहे. कारण आजकाल कोविडचं जे जास्त इन्फेक्शन होतं हे वयस्कर व्यक्तींना आणि लहान मुलांना होतं, हे सगळ्यांना माहितीच आहे. तर ह्या लोकांसाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे. तिसरं महत्त्वाचं, पेशंटचा येण्या जाण्याचा वेळ वाचतो याच्यामध्ये. साधारण जर आता चंद्रपूरहून जर पेशंट पुण्याला यायचा असेल किंवा नागपूरचा पेशंट जर मुंबईला जाणार असेल तर त्याला जवळपास 12-15 तास 16 तास लागतात येण्या जाण्यामध्ये. येण्या जाण्याचा खर्च भरपूर असतो. हा संपूर्ण खर्च त्याचा आणि वेळ वाचू शकतो. आणि जे डॉक्टर्स महिना ते ज्यांची अपॉइंटमेंट मिळू शकत नाही ते डॉक्टर्स अतिशय लवकर आणि वेळेत उपलब्ध होऊ शकतात आणि डायरेक्ट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होऊ शकतो. आता बरेच वेळा असाच प्रश्न पडतो पेशंटला की प्रत्यक्ष तपासणी नाही केली तर काय होईल. पण प्रत्यक्ष तपासणी करण्याची गरज फक्त इमर्जन्सी पेशंट्समध्ये असतात किंवा ज्या लोकांचे ऑपरेशन करण्याची गरज असते त्या लोकांना प्रत्यक्ष येणं गरजेचं असतं. जे जुन्या आजाराच्या पेशंटला डॉक्टर्स त्यांच्या अनुभवातून बघूनच सांगू शकतात की याला काय आजार आहे आणि त्याच्यावर उपचार करू शकतात. असे हे ऑनलाईन ट्रीटमेंटचे खूप चांगले फायदे आहेत आणि वागण्णा क्लिनिकमध्ये याचे आपण चांगल्या पद्धतीनं उपचार करतो अशा पद्धतीनं. आणि वाघण्णा क्लिनिकचे नंबर्स आत्ता TV स्क्रीनवरती तुम्ही जण पाहताय. तुम्हाला जर या पद्धतीचे उपचार करून घ्यायचे असतील किंवा डॉक्टर सूर्यकिरण वाघण्णा यांचं मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही निश्चितपणाने या संपर्क क्रमांकावरती संपर्क करू शकता. तुम्हाला निश्चित त्या ठिकाणी उपचारसुद्धा मिळू शकतील आणि मार्गदर्शनसुद्धा मिळू शकेल. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून तुमचे आभार. धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.